पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला खूप महत्त्वाचा काही छोटी छोटी गोष्ट शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोमकरास लिहिलेले पत्र 12वा अध्याय आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व लोक एका शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व लोक एकच शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण या वचनाकडे लक्ष देऊया. रोमकरास पत्र 12वा अध्याय 4 आणि 5 वचन. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवाचे कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. आपण पुष्कळ लोक एकमेकांचे अवयव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टरने जे वचन वाचले ते तुम्ही ऐकलेलं नक्की. हालेलुया. त्यांनी जरा हृदयामध्ये स्वीकार करणे. एक हात छातीमध्ये ठेवा, दुसरा हात जरा उंच पकडा. हालेलुया. आणि मनापासून सिस्टरांच्या मागे हे वचन आपण बोलूया. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवाचे कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही ऐकलेल्या वाचनाचा अर्थ काय आहे त्याबद्दल आपण थोडासा विचार करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आज इकडे प्रार्थना करत आहे. तुम्ही इकडे प्रार्थना करता आहे म्हणून जगामध्ये काही बदल होत आहे का? हालेलुया. तुम्ही 100-200 लोक आमलासमध्ये बसून प्रार्थना करताय. जगामध्ये काही बदल होत आहे? प्रार्थनेमुळे अनेकांचं परिवर्तन होऊ शकते. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक गोष्ट घडत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एकमेकांच्या शरीराचा अवयव आहोत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जगाच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारच्या कितीतरी गोष्ट दर दिवशी झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही मनापासून साक्रमंतात येशू जवळ पोहोचलेला आहे. तुम्ही जर तुमचा हात उंच गेलेला आहे, मनापासून उंच गेलेला आहे,
स्वर्गातील परमेश्वराने तुमच्याकडे पाहिलेलं आहे. हालेलुया. काय करायचं आहे ते पवित्र आत्मा करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आम्हाला आश्रमचा YouTube त्याची प्रार्थना आपण जेव्हा चालू केली, वसईमध्ये एक कुटुंब आम्हाला फोन करून सांगितलं, फादर यासाठी किती रोसरी करायचं आहे, बाकी किती प्रार्थना करायचं आहे आम्हाला सांगा. हालेलुया. प्रियानो, जसे तुम्हाला दिसत आहे सिस्टर लोक या स्टँड मोबाईल वगैरे घेऊन आम्ही शूटिंग साठी बाहेर पडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शूटिंग चालू व्हायच्या अगोदर आम्हाला आश्रमसाठी आणि या YouTube कार्यक्रमासाठी मध्यस्थी प्रार्थना करणारे जे कुटुंब तिकडे आहे त्यांचा फोन आम्ही चालू करायचा अगोदर नक्की येणार. त्यांचा फोन आल्याशिवाय आम्ही एकदा सुद्धा त्या काळामध्ये शूटिंग चालू केलेलं नाही. आम्ही एकमेकांना सांगून ठेवलेलं नाहीये किती वाजता चालू करणार, कधी पहाटे, कधी सकाळी, हालेलुया, कधी दुपारी, कधी संध्याकाळी, कधी पण शूटिंग करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मला असे बोलायचं आहे की आपण सर्व लोक एकच शरीराचे अवयव आहोत. हालेलुया. पुण्यामध्ये एक ताई आहे, ती ताई पुण्यामध्ये मध्यस्थी प्रार्थनेला बसलं तर परमेश्वर माझ्या पायाचा अंत्याला एक अनुभव देत आहे. ताईने तिकडे मध्यस्थी प्रार्थना चालू केलेली आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. फोन करून जर विचारलं ताई काय करत आहे, ताई सांगणार माझ्या मध्यस्थी प्रार्थना चालू आहे. हालेलुया. आपण परस्पर एकच शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा फायदा काय आहे? याचा फायदा असे आहे, पवित्र आत्मा तुमच्याद्वारे तुमच्या मध्यस्थी प्रार्थनेच्या वेळी कायम काम करत आहे. हालेलुया. त्या रोमकरास लिहिलेले पत्र खूप सुंदर आहे. हालेलुया. त्यातील 14व्या वचनाकडे आता आपण लक्ष देऊया. हालेलुया. रोमकरास पत्र 12व्या अध्यायातील 4 आणि 5 वचन आपण ऐकलो. आता आपण 14व्या वचनाकडे कान देऊया. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आपण डाव्या हात वर करून सिस्टरांच्या मागे बोलूया. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. हालेलुया. थोडे लोक जगामध्ये आहेत ज्यांना परमेश्वराने परवानगी दिलेली आहे तुमचा छळ करायला. हालेलुया. बायबलचा खूप आनंदाचा कारण असलेल्या एक व्यक्ती आहे दावीद राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजाच्या संबंधामध्ये आपण पाहतो. हालेलुया. दावीद राजाचा मुलगा अब्सलोम
दावीद राजाने शिवी देत आहे. तोंडात येत आहे ते सगळे त्याला बोलत आहे. एवढे की ऐकत बसणाऱ्या लोकांना वाईट वाटते. ऐकत बसणारे लोक सांगत आहे एक शब्द बोला आम्ही त्याला ते कापून टाकतो. हालेलुया. तरी दावीद राजाने बोललं नाही त्याला कापून टाका. दावीद राजाने सांगितलं हालेलुया, हा माझा मुलगा मला शाप देत आहे, मला शिवी देत आहे. ते ऐकून एखाद्या वेळी देव परमेश्वर माझ्यावर दया दाखवणार. येशू आराधना, 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 येशू येशू आराधना, 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 आराधना येशू, आराधना येशू, आराधना येशू, आराधना येशू, येशू आराधना, 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 आराधना. येशू तुझ्या जवळ बसो, येशू तुझी आराधना असो. येशू, 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 येशू. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये काही लोकांना पाहिजे तसे श्वास भेटत नाही, म्हणून श्वास घ्यायला त्रासातून जावं लागते. अशा काही लोकांना पवित्र आत्मा श्वास घेण्यासाठी काही लोकांच्या गुडघ्यांचं दुखणे येशूने बरे केलेलं आहे. आता बरं वाटायला लागले असं लोक जरा हात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आपण टाळ्या वाजवत येशूचा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. कमरेचा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. अनेकांच्या छातीतील त्रास प्रभूने बरे केलेला आहे. विश्वास खूप ढळमळत आहे अशा काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोक्याच्या असे एका बाजूने असे दुखणे प्रभूने कोणाच्या तरी दूर केलेला आहे. संडास लिक्विडच्या वरील संबंधातील त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने बरे केलेला आहे. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.